सुप्रभात दोस्तों, आज आहे संडे आणि आपण संडेला जर वेळ असला तर काय करतो हे तुम्हाला ठाऊकच असेल. तर आपण तेच करणार आहोत. संडे ब्रेकफास्ट राईड. सर्व काही आपण तयारी, आंघोळ झालेली आहे, टी शर्ट जीन्स ओके, ऑल ओके आहे. हा आपला हेल्मेट, ॲक्शन कॅमेरा DJIचा सर्व काही लावलेलं आहे. आज आपण फक्त एक एक्सपेरिमेंट करत आहोत. जो इथे माईक लावलेला आहे DJIचा डायरेक्टली. लेट्स सी कसा आउटपुट आहे त्याचा. बाहेर पावसाचं वातावरण झालं त्यामुळे आपण आपल्या कॅमेऱ्याला या वॉटरप्रूफ केसमध्ये टाकले. बट का विषयाची परीक्षा घे म्हणून केलेलं आहे. चलो जॅकेट आणि निघूयात. जॅक 2 सजना है मुझे. लूज होतं ना तुला? लूज होतं का? किती वाजले बघ रे? ठीक आहे, चल. गाडी आहे छान, पण तिला कस्टमाइज तुला खूप करावं लागेल. काय काय आपल्या राईड स्टाईलप्रमाणे असं. हां ओके. अपनी पैंट ओके. धसलो. अभी गेटअप व्यू कैसा आ रहा है अपने को मालूम नहीं, देखते बाद में. बच्ची के दिल में पहन लेते अपना रॉयल एनफील्ड का ग्लव्स और निकलते हैं अपने घोड़सवारी के ऊपर. चला मित्रांनो, जय श्रीराम. तर चलो, पुन्हा एकदा आपले एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी तुमचा साईराज राणे. आज आपण चाललेलो आहोत संडे राईडला, ब्रेकफास्ट राईडला. माझा हा सेटअप आहे तो DJIचा ॲक्शन 5 Pro आणि मी त्याला DJIचा वायरलेस माईक कनेक्ट केलेला आहे. वातावरण तुम्ही पाहू शकतात, सुंदर आहे. आम्ही आता इथून निघालेलो आहोत. पुढच्या वाघोबाच्या अगोदरच्या पेट्रोल पंपाजवळ आम्ही थांबू. तिकडे आपले दुसरे रायडर्स येतील, दाराबाई वगैरे आहेत ते येतील. आणि जर पावसाळी वातावरण झालेलं आहे, पाऊस पडला तर लगेच डिक्कीमधून आपल्याला रेनकोटचं जॅकेट आपण परिधान करणार आहोत. रेन वस्त्र. ला 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 ला. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येम शरीरजत्राः, स्थिरैरङ्गे सृष्टिवान् स्वस्तनोर्वश्येम देवहितं यदायु. स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिरन्तदास्तु. ओम शांति शांति शांती. आपल्याला पूर्ण ब्लॉग झाल्यानंतर कळेल की बाबा हे मी वायरलेसली कनेक्ट केले, त्याला किती लांब ठेवू, काय करू, त्याला काय सेटिंग्स करू, हे सगळं हा ब्लॉग नंतरच कळेल आपल्याला. काय आउटपुट येतो आहे, मला किती हळू बोलावं लागेल, किती जोरात बोलावं लागेल, बाहेरचा साऊंड काय येतो आहे. हो 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 हो. आवाज काहीतरी जास्त झाला किंवा कमी झाला तर थोडंसं मॅनेज करून घ्या मित्रांनो, मॅनेज. कुत्रेश्वर, तुम्हाला लांबूनच नमस्कार सर. हां, आणि आज आपल्यासोबत राईडला आहे अंकुश ठाकूर, आमचे परम मित्र आमच्यासोबत राईडला आहेत. त्यांनासुद्धा एक संडे राईडचा चस्का, एक रायडिंगचा चस्का, तो पुन्हा मी 2018 सारखा जागृत करतो आहे. आम्हाला चस्का म्हणजे मला तर अगोदरपासूनच आहे, पण त्यांना त्यांचा जो चस्का आहे रायडिंगवाला तो संपला आहे. अगोदर होता, आम्ही कंटिन्युअस फिरायचो, इथे जा तिथे जा 2018-19ला. आता तो थोडासा ग्रुपमध्ये शांतता झालेली आहे. आता तीच पुन्हा जनजागृती रायडिंगची मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. जनजागृती झालं तर मला बरंच आहे.
मला पार्टनर वाढतील, मला लांब लांब जाता येईल, तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स देता येतील. छान आहे की नाही बरे सजना है. अरे काय गाणं बोलतो मी सकाळ सकाळ. कोणी लावलेलं आहे सकाळ सकाळ गाणं? फालतू माणूस असेल तो, ज्याने लावलं असेल ते सकाळ सकाळ आमच्या बिल्डिंगमध्ये हे गाणं. भाई सकाळ सकाळ भजन आहे काय? काय आमच्या तोंडावर गाणं बसून राहिलं. जय श्रीराम 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 जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लोक बघते गाडीला आणि आपल्याला इज्जत इज्जत बच्ची के दिल में. वाह वाह, ट्रिपल सीट मस्त. वाह, नका करत जाऊ असं, ट्रिपल सीट नका फिरत जाऊ. पोलीस पोकल बांबूचे फटके देतील ना मित्रांनो, तेव्हा कळल. गाडीचं चेंज स्प्रॉकेट वगैरे चेंज करण्याची गरज आता येत आहे असं मला वाटत आहे. का की खुरखुर काडखुड असं मध्ये मध्ये करत आहे. लेट सी. सर्विस तर आपल्या गाडीची झालेली आहे टकाटक एकदम. फक्त बाकीचे काही चेंज स्प्रॉकेट वगैरे आहेत. आणि हां, आपण तर टॉप बॉक्स आणला आहे, जो मी त्याची इंस्टाग्रामवरती रील पोस्ट करतो आहे, केली नाही आहे, करतो आहे. तो टॉप बॉक्स पण गाडीवर लागेल. अजून 2-3 ॲक्सेसरीज ॲड ऑन होतील अजून गाडीला. आणि आपली गाडी कामासाठी लांब जायला गुरुजींच्या आणि असं ट्रॅव्हल करायला पूर्णपणे रेडी सज्ज. बस आता फक्त ते सॅडल बॅग्स आहेत ना, त्या सॅडल बॅग्स मला खूप त्रास देतात. चला ना, वजन एवढं मी भरतो ना, तर त्याच्यामध्ये मला दरवेळेस कंटिन्यू बघायला लागते. लागलं का रे सायलेन्सरला, लागलं का रे सायलेन्सरला. सॅडल स्टे आहे, सॅडल स्टे नाही आहे, पण सॅडल स्टे असूनसुद्धा पण ते हिमालयाचे सायलेन्सर जे असं आहे ना, ते ना सालन नडतं आहे त्याला कंटिन्यू. त्याच्यामुळे ना ती बॅग पेटते की नाही, होते की नाही, काय होते, की माझी टाय करण्याची पद्धत चुकीची आहे. मला एकदा क्रॉस चेक करून घ्यायला लागेल. पण मला जरी वाटते ती गॉड्सची मी बॅग घेतली आहे, ती बॅग ॲक्च्युअलमध्ये क्लासिक जी गाडी आहे, नॉर्मल गाड्या आहेत थंडरबर्ड वगैरे, ह्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांचे असे सायलेन्सर स्ट्रेट आहेत खाली इज्जतमध्ये. आपलं कसंही BS4 आहे ना, त्याच्यामुळे असं 8 मानेचं सायलेन्सर आहे आपलं. कितना टाईम हुआ है दोस्तो. अरे यार, रॉंग टच झालं गाडीला. वातावरण असंच राहिलं तर चालेल. तो ना पाऊस नको, म्हणजे असं मी पावसाला काही दोष नाही देत, पाऊस आवडतो आपल्याला, बट असंच थोडीशी मजा रायडिंग करायला. काय बोलता दाराबाई, काय बोलता. आज करते कुछ तूफानी करते. इसका तो सुबह का रूटीन रहता है भाई. तो ए दोस्त है मेरा अंकुश. भाई का वीडियो तो भारी, सुबह नाश्ता बिस्ता सब तैयारी करके बाइक पे जा रहे भाई. चलो. जिसको जो भी मिलता है. हे आमच्या ग्रुपमधील दाराबाई कधी राईड न चुकवणारे असे व्यक्ती, यंग मुलांकरता प्रेरणास्थान आहेत ग्रुपमध्ये. आणि हा आपला वाघोबा घाट आहे, सुंदर झालेला आहे. जून महिना, सगळीकडे हिरवळ. वा, एकदम पीस वाटतं, एकदम पीस. भाई मी खरंच बोलतो, ते काय म्हणतात आपलं एकमेकांना करणं इंटरकॉम. भाई इंटरकॉम असेल आणि हे राईड करायचं खरंच भाई मजा येईल. मजा एकमेकांसोबत चिट करण्यामध्ये असं जाताना खरंच ॲक्च्युअलमध्ये म्हणजे लोक काय इंटरकॉममध्ये इन्व्हेस्ट करतात ते आता आपल्याला कळतं आहे. एकदम कळून चुकलेलं आहे. एकटा असेल तर काही नाही, गाणी ऐकत जा, बोलत जा, बडबड करत जा, नो इश्यूज, नो वरीज बच्चे के दिल में. तर मित्रांनो, मला जरा सजेस्ट करा की आपण ह्या येत्या मान्सूनमध्ये, थंडीमध्ये कुठे राईड करायला हवी. जसं आपल्याला वेळ मिळेल ना, 1-2 कितीही दिवसाचं, म्हणजे 1-2 दिवसाचा स्लॅब, 3 दिवसाचा स्लॅब, असं एकदम मस्त भेळायला लाईनीत आपण लगेच गाडी काढून जाऊयात. खरंच सांगतो. मला फक्त तुम्हाला जर माहीत असेल तर एखादी गोष्ट सजेस्ट करा. आज
जसं दाराभाई बोलतोय तसं आपले शूज चेंज होणार आहेत, कलर चेंजिंग्स एकदम। ये बारिश में आने का मज़ा ही कुछ अलग है दोस्त। अरे 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 बच्ची लोग तो सब धीरे धीरे डिस्टेंस रख के आ रहे। बारिश का डर सबके मन में है, मेरे मन में, सबके मन में है। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। हळूहळू माझ्या पायांना आता गार लागायला सुरुवात झालेली आहे। तो चिखल उडण्यास सुरुवात झालेली आहे। ही आपली आहे सूर्या नदी, नेहाचा मळा। फुल टोल बिल रेडी, हायवे फुल रेडी होते मित्रांनो। वडोदरा एक्सप्रेस एकदम टकाटक भाई। हा हायवे रेडी झाल्यानंतर सुद्धा NH-48 वरची वायफळ गर्दी कमी होईल अशी मी आशा बाळगतो आहे। मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आज अशी सकाळ सकाळ विचित्र गाणी काही येत आहेत, मला खूप कळत नाही यार कोण आहे यार। सकाळी अशी नका गाणी लावत यार बिल्डिंगमध्ये प्लीज। ही कॅसेट डोक्यामध्ये चालू राहते, मला सकाळी मंत्र ऐकण्याची सवय आहे। आज मी मंत्र ऐकलो, मस्त मंत्रमुक्त होतो आणि बाहेर आल्यानंतर हे कोणीतरी ओम शांती शांती शांती। तोपर्यंत आता आपण करूया थेट प्रक्षेपण मनोर रोडवरती। यो अरे हां, आपल्याला चांगले ग्लव्जसुद्धाही घ्यावे लागतील मित्रांनो। राईडला जायचं आहे, एक चांगले ग्लव्जची पेअर घ्यावी लागेल अजून छान अशी। करूयात करूयात सर्व काही करूयात स्टेप बाय स्टेप, हलू 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 हलू। चांगले ग्लव्जसुद्धाही घ्यावे लागतील मित्रांनो। राईडला जायचं आहे, एक चांगले ग्लव्जची पेअर घ्यावी लागेल अजून छान अशी। वाव 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 वाव, संडे संडे संडे। दोन बाकी आहे। असा सुंदर अशा प्रकारे हायवेला चिखल हा झालेला आहे। काच का आपण वरती करणार नाही आहोत, कारण की असं बेशुमार चिखल आपल्या तोंडावर येईल आणि आपलं फुकटचं क्लीनअप करून मिळेल। आणि मला फुकटचं काहीच आवडत नाही। ऐसा क्यों लग रहा है कैमरे के ऊपर कुछ आ गया है, थोड़ा सा इसको ऐसा कर देता हूँ चकाचक। लेट्स गो माय बॉयज। फायनली रॉयल कारभारचे ओनर सिद्धेश गजरे इथे हाजीर झालेले आहेत। आपले परम मित्र अंकुश ठाकूर मागे राहिलेत जरा, ते काकांसोबत येतील चिलिंग्स करत। अरे खरंच सांगतो, हा जो हायवे आहे, हा हायवे जर डांबरी असताना एवढं खरंच बरं वाटलं असतं भाई। खरंच 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 ना। पहिले विंडशील्ड तर बघा आपली मस्त रंगरंगोटी झालेली आपल्या विंडशील्डची। यो काल होता सॅटर्डेला वर्ल्ड मोटरसायकल डे, हे खरंच सुंदर वाटतं रे, सुंदर। हे चिखल वगैरे उडतंय, हे तर शुद्धीकरण आहे रे। जसं आपण घर पवित्र करण्याकरता गंगाजल गोमूत्र शिंपडतो, तसं स्वतःच्या आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरता आपण छोट्या मोठ्या कधीतरी अधूनमधून संडे राईडला येत असतो। आणि हा चिखल आणि हे पाणी पावसाचं आपल्या अंगावर पडतं, ते गोमूत्रापेक्षा काही कमी नाही आहे। शुद्धीकरण, पूर्णपणे शुद्धीकरण। अंकुश बोलेला मला राईडला घेऊन आला आणि हा घना 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 पुढे जातो। नाही तो येईल, तो काय येणार नाही, तो काय कच्चा खिलाडी मिळत नाही, तो जुना खिलाडी आहे आणि ही नोज हाऊ टू राईड। आणि ते जे आपले भाऊ आहेत ते दिसतात थोडं पाखलेले भाऊ, दाखवतो तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन। राईड सुरू होण्याच्या अगोदर पेट्रोल पंपावरती अरे दारा मी एकदम हळू चाललेलं रे, जास्त फास्ट नाही चालणार। आणि आता त्यांची गाडी दुसऱ्या नंबरला आहे, हे लय घन 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 चालवत आहेत।
इज्जत के दिल में। फर्स्ट स्टॉप आपला सुरत दहिसर टोल। थोड्या वेळाची गाडी स्टेबल चालू ठेवूयात, गाडीला आपल्या इज्जत देऊयात। आपले 2 जणं मागे राहिलेली आहेत, अंकुश आणि एक दुसरे कोणतरी रायडर आहेत, त्यांचं नाव लक्षात नाही। काय म्हणतो दादा? एक नंबर। अरे मला ना माहिती ही तुझ्याकडे ही आहे, मला वाटलं मी BS4च पकडून राहिलो आहे। मी BS4च धरून नव्हतो तुझ्याकडे आहे खरंच। अरे खरंच ना पाहिलं मी। काय काय बोलते गाडीचा? गाडी कशी आहे? मस्त आहे ना? फुल नवीन घेऊन आपण हे पण गोवा पण मारलं। हां ना? अरे यार मी पाहिलंच नाही। ओके, एक जण आले अजून। भाई भारी आहे। मी आधीच केलं। आता हे ट्यूबलेसवाले टाकलेस? अरे जबरदस्त। हां, फुल गाड्यांवरती अशी रांगोळी आलेली आहे ना, एक नंबर। काय म्हणतो? गजरे सकाळी टाकला ना नाव तू? यस, असं वाटतं कुठेतरी माल कालवायला गेलेले ना। सिमेंट म्हणलं सिमेंटचा माल कालवायला गेलेले। रोडची कामं चालू आहेत ना, तर पावड्याने खेचत होतो आपण। हां हां, अंकुश कोण आहे? अंकुश माझा मित्र। कुठे आहे? आणतोय, येतोय बुलेट। हां 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 हां, 350 आहे ना सर, आम्हाला ट्रॅक करा। इसको थोड़ा हम इधर पहनेंगे रेनकोट, इज्जत में, एकदम इज्जत में। ॲक्च्युअलमध्ये टिप टिप बरसा पाणी झालेलं आहे मित्रांनो, आणि ग्लव्ज पण ओले करून चालणार नाही, त्यामुळे ग्लव्जसुद्धा ही आतमध्ये जातील। अरे हो, हे माईकचं मी विचार नाही केलं। हां, लेट्स सी हाऊ इट वर्क। इज्जत देऊ। आता पाणी कुठून आणि कसं घुसेल ह्याची काहीच गॅरंटी नाही मित्रांनो। हॅलो हॅलो हॅलो, हां येतो येतो। आय थिंक सो माईकच्या इकडे पाणी जाणार नाही जर मी विंडशील्ड ओपन केली नाही तर। हां, मी विंडशील्ड ओपन केली तर मी करूच शकत नाही। विंडशील्ड ओपन केली म्हणजे करूच शकत नाही एवढी बाबा बाई। लगेच काही क्षणामध्ये लगेच 6,500चा फटका माझ्या काळजाला लागेल। मी आतून माझी अंडरवेअर भिजली तरी चालेल, सगळं भिजलं तरी चालेल, पण हा माईक भिजता कामा नाही। का बोलता मित्रांनो? आणि हा पावसाचा आनंद घ्या, खरंच सांगतोय मी, शान आहे शान। हळूहळू मला सर्व ठिकाणी गार वाटू लागलेलं आहे। आय डोंट नो व्हॉट टू डू, आय डोंट नो व्हॉट टू डू। ये दुनिया पित्तल दी। शूजमध्ये पण पाणी गेलेलं आहे सुंदरशा प्रकारे। आपण हे पुमाचे शूज खराब केलेले आहेत मित्रांनो, आणि आली लहर केला कहर, वाट लावलेली आहे शूजची। लेट्स गो बेबे। सॉरी तुमचे कान फोडण्याबद्दल, मी कान फोडतोय तुमचे असं मला वाटतंय, बट भाई मोबाईलसुद्धाही मला नंतर असं वाटतं की काढून ठेवून द्यावे लागते। काहीतरी गडबडी दिसते गजरेंच्या बाईकमध्ये। एकदम स्पीडला गेले। गारवा वरावर बिर 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 गारवा नवा नवा। हरामखोर ट्रक वाले तेरी तो वाट लग गई थे। इथे गुडी किथे चली, गुडी किथे चली, किथे चली गुडी, गुडी किथे चली, गुडी 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 गुडी। बारिश आला।
अशा प्रकारे आम्ही आलेले आहोत अहुराला. तुमच्यासाठी किमान होतं ना. आता आम्ही आलो आहे बोला बोला आपला म्हैसूर मसाला डोसा आलेला आहे. भाऊ आपल्याला पुरी लेमन टी. आता आपण आपलं कॅमेराचा माईक आतमध्ये ठेवलेला आहे. आता जो साऊंड येईल तर रॉ साऊंड येईल. चलो रेडी. चलो दादा भाई, मजा आ गया. आया तो जाऊंगा. चलो चलो. आपण आलेलो आहोत घरी. तर अशा प्रकारे आपली संडे राईड ही पूर्ण झालेली आहे. फुल धमाल आली. तुम्ही वातावरण पाहिलं, फुल पाऊस वगैरे होता. हां, फक्त येताना मी एक रिस्क नाही घेतली, कारण की तो डीजेचा आपला जो छोटासा माईक होता तो मी इथे ठेवला होता आणि तिथे जागा पूर्णपणे ते आपलं हेल्मेट ती जागा पूर्णपणे भिजून गेलेली होती. त्यामुळे येताना मी माईक लावला नाही आणि विदाऊट माईक ऑलरेडी खूप बेकार नॉईस येत होता. बस एवढंच होतं येताना न माईक लावण्याचं कारण. ते पावसाचं वगैरे त्याच्यावरती पण काहीतरी काम करूयात, कसं काय सेटअप करता येईल त्याच्यावरती पण मी वर्क करीन. पण आतापर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तर खूप धन्यवाद. तर अशाच नवनवीन व्हिडिओ करता, ट्रॅव्हलच्या व्हिडिओ करता, मोटो व्लॉग करता मला या चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही बाकीच्यांनासुद्धाही शेअर करा. धन्यवाद.